गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी केलेल्या 21,000 लाडू वाटपाचा संकल्प यशस्वी संपन्न झालाय। फाउंडेशनच्या वतीनं काल जुळे सोलापूर समर्थनगर येथील स्वामी समर्थ मंदिर येथेही लाडू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। श्री स्वामी समर्थांची पूजा महाआरती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत, BRSचे सचिन सोनटक्के, सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सतबूर, दक्षिण सोलापूरचे सभापती कडते, काँग्रेस उपाध्यक्ष धर्मराज पुजारी, ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ बदकुनी, उद्योजक नाम पवार युवराज चव्हाण उर्फ पिंटू, माळप्पा गण्यार, अकबर शेख, मुस्ताक शेख, सेवानिवृत्त PSI भीमराव राठोड, सेवानिवृत्त PSI कोरे, सेवानिवृत्त PSI सलगर, सेवानिवृत्ती PSI दशरथ उपनर यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी महिला भाविक प्रसादांचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी त्यांनी केली होती। आलेल्या मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिल्या आहेत। आज रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापुरातील जुळे सोलापूर येथील समर्थनगर या भागामध्ये श्री स्वामी समर्थांचं जे मंदिर आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक श्री युवराज भैया राठोड आणि त्यांच्या सहकारी मित्र परिवारानं आयोजित केलेलं होतं। या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री सतुवर सर, त्यानंतर सोनटक्के साहेब आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी स्वामी समर्थांच्या भक्तांना 21,000 बेसन लाडूचं वाटप स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून सर्व भक्तांना या ठिकाणी वाटप करण्यात आहे। आणखी इथं मोठे मोठे स्तुत्य उपक्रम जसं लाडकी बहीण योजना असेल, या जनतेला जे काही आवश्यक गोष्टी आहे जसं त्यांचं आरोग्य टिकून राहावं यासाठी त्यांना आरोग्याची मदत, असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी राबविण्याचा मानस युवराज भैया राठोड आणि त्यांच्या मित्र परिवाराने केलेला आहे। त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्व भक्तांना श्री गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जुळे सोलापूर भागातील समर्थनगर या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त युवराज भैया राठोड यांच्या माध्यमातून 21,000 लाडू वाटपांचा कार्यक्रम आयोजित केला होता। आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या। तसं इथं महाप्रसादाचं वाटप देखील केलं। आज या ठिकाणी अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्यावेळी भक्तगणातून एक मागणी आली की 500 ताट आम्हाला हवे आहेत। तर सोनटक्के परिवाराकडून देखील आम्ही 500 ताट या ठिकाणी भक्तगणांसाठी या मंदिर समितीसाठी आम्ही ते दिलेले आहेत। हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे। वर्षानुवर्षे गुरुपौर्णिमा येत असते। आम्ही कुठल्याही उमेदवारांना भविष्यामध्ये किंवा भूतकाळामध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून राजकीय संधी साधू नये अशी आमची इच्छा असते। आम्ही दरवर्षी ह्या गोष्टी करत असतो, पण होतं काय, जेव्हा इलेक्शन डोळ्यासमोर येतात तेव्हा ह्याला वेगवेगळं वळण देण्यात येतं किंवा हे इंटेन्शनली केलं जातं, असा प्रकार होतो। तर तसा प्रकार होऊ नये। स्वामी समर्थ नक्कीच चांगल्या उमेदवाराच्या पाठीमागे थांबतील आणि यावेळी दक्षिण सोलापूरमध्ये नक्की बदल करतील। पक्षांनी संधी दिली तर नक्की आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू। दक्षिणमध्ये परिवर्तन विकास आघाडी एक नव्याने स्थापन झालेली आघाडी आहे, जे नक्की परिवर्तन घडेल। त्यामध्ये युवराज भैया असतील, आमचे सतुबर सर असतील, असे बरेच मान्यवर आहेत की ज्याच्यामध्ये परिवर्तन घडवण्याची ताकद आहे आणि ही सर्व ताकद एकत्रित येऊन यावेळेस नक्की परिवर्तन घडवेल। जे परिवर्तन आघाडी जे स्थायिक उमेदवार आहेत किंवा त्यांना धक्का दिला असं वाटतं तुम्हाला? 100%। ज्या आधीचे जे प्रस्थापित उमेदवार होते त्या सर्वांना डावलून एक नवीन आता या ठिकाणी बदल घडवण्यास जनता देखील उत्सुक आहे। जनतेतून आलेला हा कौल आहे की परिवर्तन यावेळेस व्हायला हवंय आणि नक्की परिवर्तन घडेल। परिवर्तन आघाडीमध्ये सुमारे 1000 तरी लोक आतापर्यंत जोडले गेलेले आहेत, ज्यांनी समाजामध्ये काम केलेलं आहे आणि ह्या सर्वानुमते एक चेहरा देण्यात येईल। सर्वानुमते चेहरा डिक्लेअर करण्यात येईल। आचारसंहितेच्या आधी नक्की डिक्लेअर करण्यात येईल। मी स्वामी भक्त म्हणून आज 2000 सालापासून स्वामीच्या चरणी लीन होऊन स्वामी महाराजाचा भक्त आहे आणि या माध्यमातून मी प्रत्येक स्वामी भक्तांना असे सांगू इच्छितो की युवराज भैया राठोड यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक वेळेस जे नवनवीन उपक्रम हाती घेण्यात येत आहे ते उपक्रम प्रत्येक कार्यक्रम हे तडीस नेतात आणि त्यांना स्वामी भक्ताचा असा आशीर्वाद आहे की त्यांनी जे काम हातात घेतलेलं आहे त्यांना यश प्राप्ती होती। हीच शुभेच्छा युवराज भैया राठोड परिवाराच्या वतीनं आणि त्याच्या मित्र परिवाराला मी देऊ इच्छितो। नमस्कार, मी सौ वैशाली चंद्रकांत शहापुरे। आज हे आमचं स्वामी समर्थांचं मंदिर आहे, जागृत स्वामी समर्थ मंदिर आहे। आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी
आधार हॉस्पिटलचे चेअरमन माननीय श्री युवराजजी भैया राठोड यांनी या ठिकाणी जवळजवळ 5 ते 6 हजार लाडूंचं वाटप या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे महाप्रसाद, अभिषेक, आरती असा मोठा उपक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि या महाप्रसादाचा लाभ जवळजवळ 5 ते 6 हजार भाविकांनी या ठिकाणी घेतलेला आहे। त्याबद्दल मी या सर्व भक्तांचे आणि सर्व सेवेकऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानते। तसंच लाडूचं जे वाटप केलेले आहेत युवराज भैया राठोड यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे इथं या ठिकाणी जवळजवळ 200 ते 300 स्टीलच्या ताटांचं इथं सर्व भाविकांनी इथं दान केलेले आहे आणि महाप्रसादाचं अन्नदान सुद्धा या भाविकांनी इथं केलेलं आहे।